झेडपी अध्यक्षपद निवडणुकीतील वादानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री शिंदेंची साताऱ्यात सभा. शिंदेंच्या सभेसाठी केलेल्या बॅनरवरून महेश शिंदेंचा फोटो वगळल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण. नाशिक आयटी कंपनी धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरण निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. निदा खान गेल्या 13 दिवसांपासून फरार. बोगस जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आलेल्या कैसाहरा या फेम नगरसेविका सहर शेख आज माध्यमांशी संवाद साधणार. सहर आणि युनुस शेख कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष. भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार सील. आपल्यामध्ये दैवी शक्ती मंत्रतंत्राचा बाप. पोलिसांसमोर भोंदू गडगेची मुक्ताफळ. नाशिक धर्मांतर प्रकरणातील पीडित मुली महिला आयोगासमोर ढसाढसा रडल्या. कॅन्सरग्रस्त बापाच्या उपचारासाठी सर्व सहन केल्याचं सांगत मांडली आपबीती. आरोपींनी गरिबी हतबलतेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप. डोंबिवलीमध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरला. कळवा कारशेडवरून कल्याणकडे जात होते लोकल. अपघातामुळे लोकल वाहतूक विस्कळीत. पनवेल रेल्वे स्टेशनवर लिफ्ट कोसळली. अडकलेल्या 4 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. दुर्घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. मिसिंग लिंकचं काम अंतिम टप्प्यात. 1 मे पासून महाराष्ट्र दिनी वाहतूक होणार सुरू. मुंबई पुणे महामार्गाचा महत्त्वाचा प्रकल्प. मुंबई पुणे प्रवासात 30 मिनिटं वेळ वाचणार. मुंबईत आजपासून 7 दिवस 5% पाणी कपात. तर मुंबापुरीमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 32% खाली. राज्यात 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे. कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात काही भागामध्ये पावसाची शक्यता. तर तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज. रायगडच्या पेण तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा. 18 गावं 29 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. भांडी धुण्यासाठी दूषित पाण्याचा वापर. अकोल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची धावपळ. रात्री अकोला शहरासह परिसरात पाऊस. सोलापूरला अवकाळी पावसाचा तडाखा. अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी इथं नारळाच्या झाडावर वीज कोसळली. वीज कोसळून नारळाच्या झाडाला आग. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचंही नुकसान. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी. महाड माणगाव पोलादपूरमध्ये वादळी पाऊस. अवकाळीनं आंबा बागांना फटका. तर पुढचे 3 दिवस जिल्ह्यात पावसाचा अलर्ट. नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं. नांदेड भोकर भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. उमरीतला हुंडा तांडा इथं वीज कोसळली. वीज कोसळून बैलजोडी ठार. अवकाळी पावसामुळे पिकांचंही नुकसान. उत्पादन घटलं. तांदूळ महागला. बासमतीसह इंद्रायणी कोलम तांदळाच्या दरामध्ये वाढ. तांदळाचं उत्पादन यंदा 10 ते 15% घटलं. युद्धामुळे निर्यात मंदावली तरी दरामध्ये वाढ.